आणि आता यानंतरची बातमी येवल्यामधून। येवल्यातील महामृत्युंजय मंदिरामध्ये यंदा दीपावलीचा उत्साह अत्यंत दिमाखदारपणे साजरा करण्यात येतोय। मंदिर परिसरामध्ये 1008 दिवे प्रज्वलित करण्यात आलेले आहेत। या दिव्यांच्या प्रकाशामध्ये मंदिर परिसर अक्षरशः उजाळून निघालाय। भक्तिभावानं भारलेलं वातावरण सध्या या दीपोत्सवानंतर निर्माण झालेलं होतं। याच दीपोत्सवाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी नरेंद्र बटावे यांनी। सध्या आपण उभे आहोत येवला शहरातील अमरधाम येथील महामृत्युंजय मंदिरामध्ये। आपण बघू शकता की माझ्या पाठीमागे येथील शिवभक्तांनी अक्षरशः दीपोत्सव साजरा केलेला आहे। दीपावली सणाला सुरुवात झाली असून येथील शिवभक्तांनी आकर्षक असे दिवे सजवून आकर्षक अशी रांगोळी काढत अप्रतिमरित्या दीपोत्सव साजरा केला। आपल्यासोबत येथीलच काही शिवभक्त का सांगाल की किती दिवे प्रज्वलित केलेले? आज आम्ही 1008 दिवे प्रज्वलित करून इथे दीपोत्सव साजरा केलेला आहे। आपल्यासोबत अजूनही काही शिवभक्त आहे का सांगाल की कशा प्रकारे सण साजरा होता? आम्ही दिवाळी सण महामृत्युंजय मंदिरापासून साजरा करतो। इथं खूप दिव्यांमध्ये तेल ओतून आम्ही पंत्या लावल्या, दीपोत्सव साजरा केला आहे। खूप आनंदमय वातावरण आहे आणि दीपोत्सव उजळून गेलेलं मंदिर आहे। आपण बघितलं तर माझ्या पाठीमागे बघितलं तर अक्षरशः श्रद्धा भक्तीचा आणि परंपरेचा संगम घडलेला महामृत्युंजय मंदिरात 1000 दिवे प्रज्वलित करून अक्षरशः हा दीपोत्सव येथील शिवभक्तांनी साजरा केला आहे। नरेंद्र बटाव, जय महाराष्ट्र न्यूज, येवला। पुढची बातमी पाहूयात। मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिवाळी निमित्त आदिवासी गीत गायलंय। वणीमध्ये आदिवासींच्या पारंपरिक दिवाळीमध्ये ते सहभागी झालेले होते आणि त्यावेळी त्यांनी हे गीत सादर केलेलं आहे।